एखादा IBSचा पेशंट आहे, ते तुमच्याजवळ डाएट काउन्सिलिंगसाठी आलेलं आहे आणि बरेच दिवस झाले, समजा 2 महिने 3 महिने तुम्ही काही इलिमिनेट केलं, रिइंट्रोड्यूस केलं, पर्सनलाइज केलं, त्यांचे ट्रिगर काढले तरी तो कमी होत नाही. तशा कंडिशनमध्ये तुमचा अप्रोच काय असतं किंवा जनरल पेशंटला गाईडलाईन काय सांगता? नक्कीच. ज्यावेळेस असं आढळून येतं की एखाद्या पेशंटला आम्ही मोर दॅन 3 मंथ्स किंवा 4 मंथ्स हे सर्व एक्सपेरिमेंट करतो सायंटिफिक बेसवरती, एव्हिडन्स बेसवरती, आणि हे सगळं करून झाल्याच्या नंतरही पेशंट सेटल होत नाहीये, अशा वेळेस एक टीम अप्रोच फार महत्त्वाचा असतो. तर टीम अप्रोचमध्ये डायटिशियनचा तर रोल येतोच, सोबत गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचं मेडिकेशन यासाठी, कारण IBS सोबत त्याला काही सिम्प्टोमॅटिकल रिलीफ लागतो. त्याच्यानंतर काही वेगळ्या काही कंडिशन्स आहेत का, सेलियाक डिसीज आहे किंवा IBD वगैरे आहे, तर हे डॉक्टर प्रॉपर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डायग्नोज करून किंवा फर्दर टेस्ट करून ते त्याच्यातून डायग्नोसिस होऊ शकतं. जर तसं काय आढळलं तर त्याच्याशी संबंधित मग तशी ट्रीटमेंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट सुरू करतात. त्याच्यासोबत स्ट्रेस मॅनेजमेंटचा जो पार्ट येतो, याच्यासाठी आपल्याला टीममध्ये अजून काही लोकांची गरज असते, जसं सायकॅट्रिस्ट वगैरे असतात आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर असतात, तर यांची मदत पण गरजेची असते आणि ती घेतलेली नेहमी चांगली. कारण हा गट ब्रेन ऍक्सिस म्हणजे ब्रेन सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. बरोबर. गटची मॉडिफिकेशन करून करून बरं होत नसेल तर होत नाही म्हणण्यापेक्षा सायकोलॉजिस्टचं पण सायकॅट्रिस्टचं पण मदत जर का घेतलं तर कुठंतरी तुमची म्हणजे माकडासारखं फिरणारं जो डोकं हे करते त्याला कुठंतरी काम डाऊन करता आलं किंवा तिथले सुद्धा काही हार्मोनल इम्बॅलन्स नॉर्मल करता आलं तर इम्पॅक्ट चांगलं भेटू शकतं, असं म्हणूयात का? नक्कीच. कारण IBSच्या पेशंटमध्ये ओव्हर थिंकिंग करणारे लोक पण भरपूर बघायला मिळतात की त्याच्यामुळे त्यांचा IBS ट्रिगर होतो बऱ्याच वेळा. तर या केसमध्ये डाएट मॉडिफिकेशन, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला, त्याच्यामध्ये येणारे मेडिकेशन आणि तुम्हाला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, हे जर आपण याला क्लब केलं तर नक्कीच तिथे सिम्प्टोमॅटिक रिलीफ भेटण्यासाठी मदत होऊ शकते.